रामकृष्ण हरी मंडळीनं, ज्ञानेश्वरीतील गणेश स्तवनाचा आपला प्रवास आता गणपतीच्या मुखापर्यंत येऊन पोहोचला आहे. मागील काही ओव्यांमध्ये आपण पाहिले की वेगवेगळी शास्त्रे ही गणपतीची शस्त्रे आयुधे आहेत. पण अनेकदा ही शास्त्रे एकमेकांशी भांडताना किंवा विरोध करतात असे वाटते. पण आजच्या 15व्या ओवीत माऊली एक असे रहस्य उलगडणार आहेत जिथे हे सर्व विरोध मावळतात. गणपतीचे दात आणि त्याची नजर म्हणजे दृष्टी कशाचे प्रतीक आहे? चला तर पाहूया. माऊली ओवीत म्हणतात, तरी संवादू तोची दशनू, जो समता शुभ्रवर्ण, देव उन्मेष सूक्ष्मे क्षणू, विघ्नराजू. सर्वात आधी पाहूया दात. माऊली म्हणतात, संवादू तोची दशनो. येथे संवाद म्हणजे काय तर एक वाक्यता. आपण मागे पाहिले की 6 हातांमध्ये 6 दर्शने शास्त्रे आहेत. वरकरणी पाहता न्याय, सांख्य, योग, वेदांत हे एकमेकांपेक्षा वेगळे वाटतात, कधी कधी विरोधाभासी वाटतात. पण जेव्हा आपण ब्रह्मदृष्टीने किंवा खोलवर जाऊन पाहतो तेव्हा या सर्वांचे सांगणे एकच आहे. त्यांच्यातील हा जो मेळ आहे, जी एक वाक्यता आहे, तो संवाद म्हणजे गणपतीचे दात. आता हे दात कसे आहेत? समता शुभ्र वर्ण. त्यांचा रंग कसा आहे तर शुभ्र पांढरा आहे. पांढरा रंग हा सत्वगुणाचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. जेव्हा आपली बुद्धी रज आणि तम गुणातून बाहेर पडून सत्वगुणी होते तेव्हा आपल्याला कळते की सर्व मतांमध्ये समता आहे. कुठलेही शास्त्र श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्व एकाच सत्याकडे बोट दाखवत. ही जी समदृष्टी आहे तीच दातांची शुभ्रता आहे. आता येतो या ओवीतील सर्वात महत्वाचा भाग, गणपतीची दृष्टी. माऊली म्हणतात, देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू. उन्मेष म्हणजे काय तर उन्मेष म्हणजे ज्ञान आणि सूक्ष्म ईशन. सूक्ष्म ईक्षण म्हणजे अतिशय बारीक नजर. देवाची नजर कशी असते? ती आपल्यासारखी स्थूल नसते. आपण काय पाहतो? आपण घर पाहतो, दार पाहतो, माणसं, प्रपंच पाहतो. याला स्थूल दृष्टी म्हणतात. पण देव काय पाहतो? देव या प्रपंचाकडे न बघता त्यामागे असलेल्या परब्रह्माला पाहतो. ज्ञानेश्वरीत माऊली स्पष्ट म्हणतात, 5व्या अध्यायामध्ये, जगची हे होय जाय तो शुद्ध ही नेने. जगची हे होय जाय तो शुद्धी ही नेणे. म्हणजे जग निर्माण होते की नष्ट होते याची देवाला खबरही नसते. का? कारण त्याच्यासाठी जग हे मिथ्या आहे, आभास आहे. तो फक्त सत्याला, ब्रह्माला पाहतो. ही जी केवळ सत्याला पाहणारी नजर आहे तिलाच सूक्ष्म दृष्टी असे म्हटले आहे. आणि म्हणूनच ज्याच्याकडे असा संवाद आहे, एक वाक्यता आहे आणि अशी सूक्ष्म दृष्टी आहे, तोच विघ्नराज, विघ्नहर्ता आहे. तो आपल्या जीवनातील सामान्य अडचणी दूर करतोच, पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे परमार्थ मार्गातील अज्ञान आणि भेदभाव रूपी विघ्ने नष्ट करतो. तर मंडळींनो, गणपतीच्या बारीक डोळ्यांचा अर्थ आज आपल्याला समजला. बाहेरचा पसारा न बघता त्यामागच्या देवाला बघा आणि त्याच्या दातांचा अर्थ भांडण सोडून संवाद साधा. ही शिकवण आपल्याला या ओवीमधून मिळते.